विद्यार्थी मैत्रिणी, आज आपण अर्थनियोजनामध्ये व्यवसायातील साखळीमध्ये जीएसटी कसा आकारला जातो ते बघूया. तुम्हाला माहिती आहे आपण जीएसटी भरतो, पण आता तो जीएसटी कसा काय भरतो, म्हणजे त्याची साखळी काय, त्याची ट्रेडिंग काय ते आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे की जो माल बनवतो त्याला आपण काय म्हणतो, उत्पादक, बरोबर आहे. हा उत्पादक जो माल आहे हा कोणाला विकतो, तर ते जर घाऊक व्यापारी. मग हा घाऊक व्यापारी कोणाला माल विकतो, किरकोळ व्यापाराला. आणि मग हा जो किरकोळ व्यापारी आहे तो माल कोणाला विकतो, आपल्यासारख्या लोकांना, ज्याला आपण काय म्हणतो, ग्राहक. ही जी आहे ही व्यवसायाची साखळी, बरोबर आहे. आता ह्या व्यवसाय साखळीमध्ये जीएसटी कर हा कशा प्रकारे आकारला जातो आणि सरकारकडे तो कर कसा काय जमा केला जातो त्याचं एक उदाहरण आपण बघणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये जो आहे जीएसटी कशा प्रकारे, म्हणजे कसं काय तो हे होतं, आपल्याला तो माल किती रुपयाला मिळतं हे तुमच्या पण लक्षात येईल. आलं लक्षात. आता आपण स्टार्ट करूया. आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेतलेलं आहे की एक उत्पादक आहे, त्यांनी घड्याळ तयार केलं आणि ते घड्याळ त्यांनी नफ्यासह 200 रुपयाला त्यांनी घाऊक व्यापाराला विकलं. ओके. एक उत्पादक आहे, म्हणजे घड्याळ बनवणार आहे, हे म्हणा इंडस्ट्रीज आहे, त्याला आपण उत्पादक म्हणूया. त्यांनी घड्याळ जे आहे हे घड्याळ कोणाला विकलं, घाऊक व्यापाराला विकलं, नफ्यासह 200 रुपये. काय घड्याळ विकलं, किती रुपयाला, 200 रुपयाला विकलं, बरोबर आहे. आता ह्या 200 रुपयावर त्यांनी जीएसटी भरलेला आहे. किती टक्के जीएसटी भरलाय, 12% जीएसटी भरलेला आहे. किती टक्के जीएसटी भरलेला लावलाय, 12% जीएसटी लावलेला आहे. आणि म्हटलं तरी ते घड्याळ विकले. आता याच्यावर जो कर आकारलाय 200 रुपयावर किती जीएसटी लावलेला आहे, 12% जीएसटी लावलेला आहे, बरोबर आहे. आता 12% जीएसटी लावलं म्हणजे नक्की किती रुपये जीएसटी बसतात त्याला, तर 24 रुपये जीएसटी बसतात. कसं काय काढलं बघा, 200 गुणिले 12/100, हे गेले 2 बाजूने 24, म्हणजे किती रुपये जीएसटी लागलेला आहे त्याला, 24 रुपये जीएसटी लागलेला आहे, बरोबर आहे. आता हा त्यांनी सरकारकडे जमा केलेला आहे, बरोबर आहे. तर हा जीएसटी जातो तो दोघांकडे जातो, एक केंद्र सरकारकडे आणि दुसरा राज्य सरकारकडे. जीएसटी केंद्र सरकारला जातो त्याला सीजीएसटी म्हटलं जातं, आणि आपल्या राज्य सरकारकडे जातो त्याला एचजीएसटी असं म्हटलं जातं. आता जीएसटी किती लागला आपला, 24 रुपये लागलेला आहे. आता हे आपला 2 प्रकार आहे, सीजीएसटी आणि दुसरा आहे एचजीएसटी. या दोघांना आपण हा कर भरणार. मग 12% जीएसटी त्यांनी भरलेला आहे, 24 रुपये. मध्ये ह्याला 12 रुपये मिळाले, ह्याला 12 रुपये मिळाले, बरोबर आहे. म्हणजे 12 अधिक 12 24 रुपये त्यांनी भरले, त्याला 12 आणि ह्याला 12. ओके. नंतर ते वाटतंय. आणि मग त्या घाऊक व्यापाऱ्याने ते घड्याळ आपल्या किरकोळ व्यापाराला 300 रुपयाला विकलेलं आहे. कोणाला किती रुपयाला विकलेलं आहे, 300 रुपयाला. कोणाला, किरकोळ व्यापाराला. किती रुपयाला विकलेलं आहे त्यांनी,
300 रुपयाला विकलेला आहे आणि ह्याच्यावर किती जीएसटी बसलेला आहे 12%. मग 300 रुपयाला 12% जीएसटी कसं आपण काढणार आहोत? तसंच काढणार आहे. 300 गुणिले 12/100 शून्य 12 36 बरोबर आहे. मग 36 रुपये त्यांनी सरकारला भरायला हवं, बरोबर आहे. पण ऑलरेडी त्यांनी जीएसटी किती भरले त्या घड्याळावर? 24 रुपये भरलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावर जो 12% जीएसटी आलेला आहे हा किती रुपये मगाशी आला होता? 24 रुपये आला होता. म्हणजे 24चे 24 रुपये भरले होते. आता ह्याच्यावर किती आले? त्याला 36 रुपये आलेले जीएसटी. मग तो काय करतो? सगळा 36 रुपये सरकारला भरणार नाही, कारण ते ऑलरेडी त्या घड्याळाचा जीएसटी त्यांनी भरलेला आहे 24 रुपये. मग तो काय करतो? त्या 36 मधून 24 काय करतो? वजा करतो आणि मग वजा करून ती रक्कम त्याला देतो. म्हणजे काय करतो तो? 36 वजा 24 बरोबर किती येईल? 2 12. म्हणजे जो आहे तो किती रुपये भरणार आहे सरकारला? तो 12 रुपये भरणार आहे. 12 रुपये म्हणजे नक्की किती भरणार आहे? तर केंद्र सरकारला 6 रुपये आणि राज्य सरकारला 6 रुपये असा तो भरणार आहे. कारण त्यांनी ऑलरेडी इथे जीएसटी 24 रुपये भरलाय. त्यामुळे जेव्हा तो हा किरकोळ व्यापाऱ्यांकडे जीएसटी घेईल 36 रुपये, तेव्हा त्या 36 रुपयामधून ते 24 रुपये वजा करून उरलेला जीएसटी तो सरकारला भरणार आहे. मग आता हा किरकोळ व्यापाऱ्यांनी ते घड्याळ एका ग्राहकाला विकलेलं आहे आणि ते त्यांनी ग्राहकाला विकलेलं आहे 400 रुपये. म्हणजे आपण घड्याळ किती रुपयाला विकलेलं? आपल्याला 400 रुपयाला विकलेलं आहे. त्याच्यावर पुन्हा त्यांनी जीएसटी किती आकारलेला आहे? 12% जीएसटी. मग 12% 400 वर काढूया. 400 गुणिले 12/100 शून्य शून्य गेले 5 चौक 48. म्हणजे आपल्याला जीएसटी किती भरावं लागेल? 48 रुपये. किती जीएसटी त्याला गोळा केला त्याने आपल्याकडून? 48 रुपये जीएसटी गोळा केला, बरोबर आहे. मग त्यांनी ऑलरेडी किती जीएसटी भरला होता? 36 रुपये जीएसटी त्यांनी भरलेला होता. मग तो काय करणार आहे? जेव्हा तो केंद्र सरकारकडे किंवा राज्य सरकारकडे भरेल ते तो काय करणार आहे की त्या 48 मधून तो 36 वजा करणार. म्हणजे तो किती उरले? 2 आणि 1 12 रुपये. म्हणजे 6 अधिक 6 एवढं तो जीएसटी कोणाला भरणार आहे? सरकारला भरणार आहे, बरोबर आहे. मग सरकारला किती जी भरला बघितलं? एकूण 24 अधिक 12 अधिक 12 किती भरला जीएसटी? तरी आपण टोटल इथे भरला 24 रुपये, इथे भरला 12 रुपये, इथे भरला 12 रुपये. म्हणजे किती भरला पण त्याला? 48 रुपये जीएसटी भरला. 48च्या निम्मे 2 बरोबर आहे. म्हणजे 24 रुपये सीजीएसटीला आणि 24 रुपये एचजीएसटीला एका घड्याचा. आणि ऍक्च्युली बघितलं तर हा सगळा जीएसटी भरला कोणी? ग्राहकांनी. बदल्याने कुठे जीएसटी हे नाही, पहिले उत्पादकांनी, बाकी कुठेच नाही, बरोबर आहे ना? आलं का लक्षात? कसं काय हे केलं जातं ते? उत्पादकाचं कर, बीज पत्राची किंमत, पुन्हा वाहूक व्यापाराचं. आलं लक्षात कसं काय जीएसटी आपण? म्हणजे अप्रत्यक्षपणे जो जीएसटी आहे तो घाऊक आणि किरकोळ व्यापारी खरेदी बनलेल्या करवरून तो परत नाही. तसं बघितलं तर घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी जीएसटी भरतच नाहीये, बरोबर ना? घाऊक व्यापाऱ्यांनी ऑलरेडी जीएसटी दिला, तो त्यांनी वजा करून स्वतःचा जीएसटी काढून घेतला. किरकोळ व्यापाऱ्यांनी पण तेच केलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी जीएसटी भरत नाही अप्रत्यक्षरित्या, बरोबर आहे. आता हा जो कर गोळा केला जातो आपण जीएसटी म्हणा, तर हा जो कर गोळा केला जातो खरेदीच्या वेळेला त्याला म्हटलं तर इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इनपुट टॅक्स. एक कसं जीएसटी बनवतो समजलं सगळ्यांना. आता एक गोष्ट लक्षात घ्या की
वस्तूचं उत्पादन केल्यापर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत जो जीएसटी आकारला जातो किंवा व्यापारी जो जीएसटी गोळा करतो स्वतःकडे, ते गोळा केलेल्या जीएसटीला म्हटलं जातं, व्यापाऱ्यांनी गोळा केलेला जो कर आहे त्याला म्हटलं तर आउटपुट टॅक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इंग्लिश मध्ये असं म्हणतात आउटपुट टॅक्स. म्हणजे व्यापारी जो कर गोळा करतो, म्हणजे बघा किरकोळ व्यापाऱ्याने कर किती गोळा केलं? 400 रुपयावर 48 रुपये. मग आउटपुट टॅक्स किती? 48 रुपये. म्हणजे जेव्हा तो व्यापारी जेव्हा कर गोळा करतो त्याला म्हटलं तर आउटपुट टॅक्स. बरोबर आहे. आणि जेव्हा व्यापारी तो माल खरेदी करताना कर जो आहे तो जमा करतो, म्हणजे कर जो आहे तो देतो खरेदीच्या वेळेला. आता उदाहरण त्या घाऊक व्यापाऱ्याने ते घड्याळ विकत घेतलं, त्यावेळी त्याने जो कर भरलेला आहे त्या कराला म्हटलं जातं इनपुट टॅक्स. काय म्हटलं जातं? इनपुट टॅक्स. म्हणजे खरेदीच्या वेळेला दिलेला जो कर असतो, कोणी? व्यापार, त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट. काय म्हटलं जातं? इनपुट टॅक्स असं म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्म मध्ये ITC म्हणतात. काय म्हणतात? इनपुट. म्हणजे जेव्हा तो माल खरेदी करतो जो व्यापारी, त्यावेळी जो कर तो भरतो त्याला म्हटलं तर इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि जेव्हा तो माल विकतो त्यावेळी जो तेव्हा तो कर गोळा करतो त्याला म्हटलं जातं आउटपुट टॅक्स असं म्हटलं जातं. लक्षात आलं? कसा काय जीएसटी भरला तर मी तुम्हाला आताच समजावलेलं आहे. आता इथे बघितलं तर घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापारी जीएसटी भरत नाही. फक्त जीएसटी इंडिरेक्ट ग्राहक आणि उत्पादकच भरतोय, बाकी मध्ये कोणी भरत नाहीये. आणि जो व्यापाऱ्याने गोळा केलेला कर असतो त्याला म्हटलं तर आउटपुट टॅक्स. आणि त्यांनी खरेदीच्या वेळी जो कर भरतो तो व्यापारी त्याला म्हटलं तर इनपुट टॅक्स, किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं तर ITC. काय म्हटलं जातं? ITC. आलं लक्षात? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय समजलं तुम्हाला? ओके. आता आपण सराव संच 4.2 ची गणित बघूया. हे तुम्हाला समजलं असेलच. आता पहिलं उदाहरण आपण बघतोय. चेतना स्टोअरने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी त्यांनी गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा लागणारा जीएसटी काढा. बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे, आता या चेतना स्टोअरनी पूर्ण महिन्यामध्ये जो कर आहे खरेदीवर, जो खरेदीवर 1,00,000 जीएसटी त्यांनी दिलेला आहे. बरोबर आहे. तर आपण पहिले सराव संच 4.2. मग त्यांनी खरेदी
खरेदीवर किती कर जीएसटी त्यांनी भरला? 1,50,000. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी स्वतः भरलेला आहे कर. बरोबर आहे. त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स. काय म्हटलं जातं? इनपुट टॅक्स, किंवा त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे चेतना स्टोअरचा इनपुट टॅक्स किती? 1,05,000. बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट त्याचा ITC किती आहे? 1,05,000. बरोबर आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्याचा आउटपुट टॅक्स किती आहे? 1,22,500. एक लाख 22,500. बरोबर आहे. मग त्याचा देय जीएसटी किती? बरोबर आहे. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 1,22,500 वजा 1,05,000. 0,0,0,0,22. मग त्याला जीएसटी किती रुपये भरावा लागला? 22,000 रुपये जीएसटी त्याला या पूर्ण महिन्यामध्ये भरावा लागलेला आहे. म्हणजे 1 जुलै 2017 ते 31 जुलैमध्ये जीएसटी किती भरला सरकारला? 22,000 रुपये जीएसटी त्यांनी भरलेला आहे. आलं लक्षात? त्याचप्रमाणे दुसरं जे उदाहरण आहे, नजमा यांनी जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहे. त्या खरेदीवर एकूण जीएसटी आहे 12,500 रुपये दिला होता आणि विक्रीवर एकूण जीएसटी आहे 14,750 रुपये गोळा केला. तर त्यांनी एकूण किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाले आणि त्याचा देय जीएसटी किती? तर हे ह्या पद्धतीनेच त्याचं ते उदाहरण आहे ते सोडवायचं आहे. त्या पहिली 2 उदाहरणं तुम्हीच सोडवायची आहेत आणि पुढची उदाहरणं मी पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेन. थँक्यू.